त्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या अंतःकरणातल्या भाव आणि त्याच्याविषयी असणाऱ्या तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा, त्याच्याविषयी असणारं प्रेम, की त्यानं कुठंतरी सुरक्षित राहावं, संरक्षित राहावं आणि आपलं रक्षण करावं, ही भावना महत्त्वाची आहे. म्हणून आपण या भावनेपोटी त्याची केलेली पूजा, आपल्या घरातील सगळे दोष निघून जावेत, तुमच्या अंतःकरणातही हृदयातही एखाद्या विषयी असणारं विष तेही निघून जावं आणि ते विष अमृतामध्ये रूपांतरित व्हावं आणि सगळ्याविषयी प्रेम, आपुलकी, आत्मीयता, जिव्हाळा या गोष्टी आपल्या अंतःकरणात निर्माण व्हाव्यात. किंबहुना माणूस होऊन जगण्याचा मार्ग आपल्याला मिळावा. थोडक्यात त्या गीतानं जसं सांगितलं की पुष्प नहीं बन भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना. म्हणून आपल्याकडून जर चांगलं होत नसेल, वाईटही कुणाचं करू नका. जर चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका, मौन धारण करा. पण आपल्या वाणीनं सगळ्यात मोठं पाप कर्म करू नका. सगळ्यात मोठं पाप कशानं होत असेल तर आपल्या वाणीनं होते. म्हणून सांगितलं की जैसे खावे अन्न तैसे होय मन, जैसे वे प्यावे पाणी तैसे बोले वाणी. म्हणून विचारपूर्वक या ठिकाणी वाणीतील शब्द आपण या ठिकाणी काढावेत, कारण त्या शब्दाचा दुष्परिणाम हे फिरत उलट फिरून आपल्याकडे त्याचा परिणाम जास्त प्रकारचा आपल्याला भोगायला येत असतो. पाप आपलं वाढत असते. वाणीनं पाप कधीही आपल्याकडून होऊ नये ही काळजी आपण घ्यावी. कोणाचं मन दुखू नये, कोणाच्या भावना दुखू नये, कोणाच्या भावनेला ठेस लागू नये, कोणाला शब्द लागतील अशा प्रकारच्या आपल्या वाणीतून शब्द निघू नयेत. मधुर बोला, गोड बोला, चांगलं बोला. आपल्याला वाणी दिली, गोड वाणी दिली, मधुर वाणी दिली आणि या मधुर वाणीनं जर सातत्यानं आपण भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं तर आपली ही वाणी आणखीन मधुर होते, गोड होते, स्वच्छ होते, पवित्र होते. म्हणून भजन करावं लागतं, म्हणून या ठिकाणी नामस्मरण करावं लागतं. संतांनी आपल्याला सोपा मार्ग सांगितला भजनाचा, त्यासाठीच का तर आपल्या वाणीतील दोष निघून जावेत आणि आपल्या वाणीनं सदैव या ठिकाणी सकारात्मक, पॉझिटिव्ह आणि सगळ्यांना आनंददायक अशी वाणी आपल्या मुखातून यावी. सदैव सत्संगाची जोड द्या, भगवंताच्या चिंतनाची जोड द्या. चिंतन वाढवा, चिंता कमी करा. आजच्या प्रसंगाला एवढं सांगून माझ्या या वाणीला विराम देतो. ओम तत्सत, ओम तत्सत. आज भाग्य